बाजू सरकू का? गुड मॉर्निंग स्टुडंट. गुड मॉर्निंग टीचर. सिट डाऊन. थँक यू टीचर. तर आज आपण शिकणार आहोत स्वच्छ भारत. यश हे काय करतोय? मॅडम, तुम्ही काल घरच्या अभ्यासाला दिलेले गणित माझी सारखी चुकत आहेत. मग अशी वहीची पान का फाडतोयस? तुला माहितीये एका वहीची पान बनायला किती प्रक्रिया करावी लागते? इथे चॉकलेट खाऊन कचरा कोणी टाकला? मॅडम, साईचा बर्थडे आहे ना? आई ग, हे इथं केळीचं साल वर्गात कोणी टाकलं? मॅडम, यशनी टाकलं. यश, उभा राहा. उद्या शाळेत येताना आईला घेऊन यायचं आहे. हो मॅडम. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपला घर व वर्ग स्वच्छ ठेवला पाहिजे. असे म्हणतात, स्वच्छता ज्याच्या घरी आरोग्य तेथे वास करी. कचरा व घाणीमुळे परिसर अस्वच्छ राहतो, वेगवेगळे आजार होतात. आपण पुढील स्वच्छता संदेश पुढील पाठात पाहूया. पाहिलं मित्रांनो, वर्गाच्या शाळेच्या आवारात कचरा करणारी इतर जिथे मुले राहतात तर ती वस्ती तर कशी असेल? चला तर जाऊन बघूया त्यांच्या वस्तीवरती. मेरा ही कूड़ा मेरा ही कचरा, मेरा भी कूड़ा यहाँ भी होगा वहाँ भी होगा, सबके सारे जहाँ भी होगा. मेरा ही कचरा मेरा ही कूड़ा, मेरा ही कचरा मेरा ही कूड़ा. भारत माझा देश आहे. येथे कचरा टाकणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो कोणी राहून घेऊ शकत नाही. जिथे भिंत दिसणार तिथे मी थुंकणार. माझ्या घरात कचरा नसून कचऱ्यात माझं घर आहे. मी रस्त्यावर कचरा टाकणार. तुम्हाला माहिती आहे का, कचरा आपल्यावर वाहून वारा आणतो. तू मेरे अगल बगल है, तू मेरे अगल बगल हो, तू मेरे अगल बगल है, तू मेरे अगल बगल हो. पाहिलं मित्रांनो, कचरा पण यांना पाहून गाणं म्हणतोय. तू मेरे अगल बगल है, मैं तेरे अगल बगल है. तुम्ही तर त्यांची वस्ती पाहिलीच ना. वस्ती घाण असं किंवा नसं, पण आपलं घर तर स्वच्छ असायला हवी की नको? चला तर मग चेंज घर बघूया. डॉक्टरांना लवकर बोला, आता माझे काही खरे नाही. असं नका म्हणू, तुम्ही लवकर बरे व्हाल. असे नका म्हणू बाबा, तुम्ही लवकर बोला, मी डॉक्टरांना बोलितो. हॅलो डॉक्टर. हॅलो, मी डॉक्टर नाही टेलर बोलतोय. सॉरी. हॅलो डॉक्टर. हॅलो, बोला. माझे वडील खूप आजारी आहेत, तुम्ही माझ्या घरी असाल का? हो, पण कुठे यायचं पत्ता सांगा. कचरा गल्ली रूम नंबर 420. येतो. अरे ही काय गाड आहे? अरे बाप रे मिक्सर. आता ही 420 खोली नंबर कुठं शोधू? येथे दिसते टिंग टॉक. डॉक्टर साहेब, माझ्या वडिलांना बघा ना, खूप आजारी आहेत. हातात पाय.
तो घडला डेंगू झालाय. असा कसा डेंगू झाला माझ्या बाबांना? तुझ्या घरा शेजारी इतका कचरा आहे, डेंगू तर होणारच. डॉक्टर साहेब काही पण करा, पण माझ्या धनियसनी लवकर बरे करा. हे सगळं काम त्या गंगूच आहे. हे तीन घराजवळ कचरा टाकून जाती. आज मात्र मी तिला सोडणार नाही. गंगू, तुझ्या घरा शेजारी कचरा टाकतेस, तू किती जणांच्या घरा शेजारी कचरा टाकतोस, तू स्वतःला सुधार. डॉक्टर साहेब, तुम्ही बरोबर बोलताय. आमच्या घरातला कचरा आम्ही रस्त्यावर किंवा शेजारी टाकतो. घर स्वच्छ राहते, परंतु घराबरोबर परिसरही स्वच्छ असायला पाहिजे. आज आम्हाला समजलं. ही गोळ्या औषधं आणा, त्याला थोडे बरे वाटेल. तुमच्या वर्षी घाण राहिली तर त्याला बरे नाही वाटेल. हो हो डॉक्टर साहेब, तुमचं म्हणणं पटलं आम्हाला. आमचे मॅडम सुद्धा आम्हाला स्वच्छतेचे महत्त्व सांगत असतात, पण आम्ही त्यांच्याकडे कधी लक्ष दिले नाही. आता आम्ही असे कधी करणार नाही. डॉक्टरांच्या उपदेशावर मुलावर काही परिणाम झाला असेल का? वाटतो का तुम्हाला तो वर्ग आणि त्या वर्गात कचरा करणारी ती मुले? आज या मुलामध्ये सुधारणा झालेली दिसते. स्वच्छतेची पूर्ण अर्धवट राहिलेली तासिका प्रत्यक्ष बघूया. सिट डाऊन. आज काय झालंय वर्गाला? इतकी स्वच्छता? यश, आज नाहीस का पान फाडलीस? मॅडम, मला माफ करा, मी खूप चुकीचा वागलो. मॅडम, आम्हाला स्वच्छतेबद्दल सांगा ना. आज नेमकं काय झालं या वर्गाला? स्वच्छतेबद्दल विचारतायत. मॅडम, कचरा आणि घाणीमुळे याचे वडील खूप आजारी पडले. कचरा व घाणीमुळे तर रोगराई तर पसरणारच ना. मी स्वच्छताबद्दल सांगते. संत गाडगे बाबा हे तर आपल्या सर्वांना माहितीच आहे. आपण त्यांचा इयत्ता 3री मध्ये पाठ तर शिकलोच आहोत. मला सांगा बरं, आपल्या भारताचे पंतप्रधान कोण आहे? अगदी बरोबर. त्यांनी स्वच्छ भारत अभियान सुरू केले. त्यामध्ये साऱ्यांनी अभियान देणे गरजेचे आहे. आपण घरामध्ये डस्टबिन ठेवली पाहिजे. ओला व सुका कचरा वेगळा ठेवला पाहिजे. मॅडम, ओला व सुका कचरा म्हणजे काय? तो का वेगळा करायचा? मी सांगते. ओला कचरा म्हणजे कुजलेले अन्न, केळीच्या साली, ओली चपाती, केळीच्या साली, ओली चपाती, भाज्यांचे इत्यादी. अगदी बरोबर. मी सांगतो. सुका कचरा म्हणजे कागदाचे तुकडे, प्लॅस्टिकचे तुकडे, तुटलेले कप, खाऊ खाल्लेला पेपर, सामानाचे रिकामे बॉक्स, रिकाम्या बाटल्या. अगदी बरोबर. ओल्या कचऱ्यापासून खत बनले जाते आणि सुक्या कचऱ्यापासून पुन्हा प्रक्रिया करून वस्तू बनल्या जातात. मॅडम, कचरा उचलणारे लोक असताना आपण का कचरा उचलायचा? हे बघा, कमीतल्या कमी तुम्हाला कचरा उचलायचा तर नाही, तर आजूबाजूला फेकू नका, भिंतीवर थुंकू नका. नाहीत. कशाला कुणाची वाट पाहिजे? जसं आपण आपला वर्ग मॅडम, आम्हाला स्वच्छतेचे महत्त्व कळाले. आम्ही घर व परिसरही स्वच्छ ठेवणार. आम्हाला आशीर्वाद द्या. यशस्वी भव. अखेर मुलांना आज स्वच्छतेचे महत्त्व पटले. आता हे सगळे मुलं मिळून वस्ती स्वच्छ ठेवणार. काय मग मित्रांनो, त्यांना येणार लोक मदत करतील का? चला तर बघूया. कशाला वस्ती साफ करतो? पुन्हा कचरा होणारच आहे. उगाच का तुमचा वेळ वाया घालता? चाचा, तुला आठवतं का
तुझं लग्न का मोडलं होतं? कचरा आणि घाणमुळे वारतच मागे पळून गेली. चला मुलांना, आता आपण सर्वजण मिळून वस्ती साफ करूया. अशा प्रकारे या सर्व मुलांनी आज वस्ती स्वच्छ केली. काय मग मित्रांनो, तुम्ही पण आपला परिसर स्वच्छ ठेवणारच ना?